नमस्कार मंडळी, माझ्या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत आहे. तर आता मी आली सलूनमध्ये आणि सलूनची काय हालत आहे तुम्हाला दाखवते. एक मिनिट. तीवाले घेऊन जा. हे कशाला ह्याच्यात आहे पाणी? ते खाली आहे, तीवाले घेऊन जा. भित्रा पोरगा खूप भीत आहे बघा. हे दाखव. टाक ते पाणी. ते पाणी वरती ठेवून टाक बेसिंगमध्ये आणि दुसरं पाणी घेऊन ये. हे बघा, असे प्रोडक्ट सगळे काढून ठेवलेत खाली. ही कपाटची जागा चेंज केलं होतं आम्ही रात्री. हे कपाट जे आहे ना त्या कोपऱ्यामध्ये ठेवलं होतं. बघितलं की ते चेंज करून तिथं कसं वाटेल, पण तिथं ते बरोबर वाटत नव्हते. म्हणजे प्रोडक्ट दिसत नव्हते. एक खोपच्यामध्ये म्हणजे असं क्लिअर प्रोडक्ट दिसत नव्हते. अर्धे प्रोडक्ट दिसत होते. समोर क्लायंट आल्यावर त्यांना प्रोडक्ट दिसायला पाहिजे ना, त्यामुळे मग तिथून चेंज करून परत जिथं आहे तिथंच ठेवलं. तेच काम वाढवलं आम्ही काढून. मस्तपैकी AC चालू केलं आहे मी. हे सगळे कपाट स्वच्छ करून घेते आणि एवढे सगळे प्रोडक्ट कपाटवर लावून टाकते पटापट. अजून आंघोळ केली नाही आहे मी. आता उठले आणि सगळ्यात तर हा गाईज, तर सगळ्यात अगोदर मी हा कपाट स्वच्छ करून घेत आहे. आणि हा कपाट स्वच्छ करून झाल्यावर जे खाली प्रोडक्ट सगळे काढून ठेवलेत ते प्रोडक्ट क्लीन करून मग त्यावरती लावायचं आहे. तर काल बघा, हे आपले घरी सलूनमध्ये नवीन पाहुणे आलेले आहेत. हे आपले फिश आलेले आहेत. फिश टँक आणली आहे. हे बघा, इथं शौर्य त्यापुढे बसले ते दिसत असेल तुम्हाला. टेबलवर ठेवली आहे. टोटल 11 फिश आहेत. कारण जिथून आपण ते म्हणजे ज्या ॲक्वेरियममधून आपण फिश टँक घेत होतो ना, तर त्यांनी सजेस्ट केलं फिश घेतले तर 9, 11 आणि 21 किंवा असं म्हणजे शुभांक म्हणतात ना, त्या हिशोबाने घ्यायचं असतं असं त्यांनी सजेस्ट केलं. मग आम्ही 11 घेतले. तर असं त्यासोबत मस्ती करतोय फिशसोबत. तर जेवण टाकलं आहे तो आता, त्यासोबत खेळतोय तो. तर मला माझा पायाचा तर हा प्रॉब्लेम आहे की माझं पाय तर फ्रॅक्चर आहे. तरी पण मला जे हे फिश टँक आणणार होते ना, तर त्यामुळे मला हे सगळं ह्या कपाटवरचं काढून कपाट तिकडे शिफ्ट करून मग हे टेबल इकडे शिफ्ट करायचं, हे करण्यामध्येच आमचं काम वाढलं. त्यामुळे आता हे फिश टँक तर त्यांनी म्हणजे मी तर गेले नव्हते. माझा पायाचं फ्रॅक्चर आहे, मी नाही जाऊ शकत बाहेर कुठे. मग मी घरातच बसून होते. त्याने शिवण्या गेले ते दोघांनी जाऊन फिश टँक घेऊन आलं. मग आल्यावर त्याने हे सगळं प्रोडक्ट्स काढून हे कपाट हे करायला घेतलं होतं. मग त्यावेळेस म्हणजे रात्र झालं ते खूप. मग बोलले की आता हे राहू दे, ते कामावरून थकून आलं आहे आणि वरून कुठून हे सगळं म्हणजे पसारावरच बसत आहे. माझं मी उद्या सकाळी हळूच म्हणजे चेअरवर बसून करेन, थोडं थोडं करून असं बोलले. ते बोलले की मी आल्यावर करतो, तू काही करायला जाऊ नको असं बोलले होते. तरी पण मला मग त्यांना आल्यावर असं काही काम लावू वाटत नाही म्हणून माझं मी करून घेतलं सगळं हे. तर आत्ता अगोदर मला हे कपाट क्लीन करायचं आहे. कपाट क्लीन करून झाल्यावर मग नंतर प्रोडक्ट एक एक करून मग साफ काय एक प्रोडक्ट असं व्यवस्थित लावून ठेवायचं आहे मला. तर सगळ्यात अगोदर हे स्वच्छ करायचं होतं. तर ह्याला पण 10-15 मिनिट लागले सगळं साफ करून घ्यायला. ह्याच्यामुळे पण खूप धूळ जमा झालं होतं. कारण हे रूम जे आहे ना, रोडच्या बाजूला आहे ना, दिवसभरात गाड्या येतात जातात, त्यामुळे धूळ जास्त येते घरात. खूप धूळ जमा होऊन बसली होती कपाटवरती. आता ह्या निमित्ताने का होईना ते सगळं साफ होतं नाही का. माणसाचं शरीराचं कसं आहे ना, एक जरी हिस्सा डॅमेज झाला ना, माणसाचं पूर्ण शरीर निकामी झाल्यासारखं होतं. त्यामुळं खरंच गाईज स्वतःच्या शरीराची स्वतः काळजी घ्या आणि जे पण करताना ते सांभाळून करत जा प्लीज. कारण माझ्या पायाला हे झाल्यापासून मला माझ्या पायाची काय व्हॅल्यू आहे ती समजली आहे खरंच. आणि मी अगोदर माझ्या हातापायाची एवढी कदर करत नव्हते, पण आता हे पायाचं फ्रॅक्चर झाल्यापासून मला माझ्या पायाची व्हॅल्यू समजली की आपलं शरीर चांगलं असेल तर आपण म्हणजे काम करू शकतो, सगळं काय करू शकतो. पण आपलं शरीरच आपल्याला साथ नाही दिलं ना, आपण पडल्या जागेत पडून राहावं लागतं मग आपल्याला. त्यामुळे फर्स्ट प्रायोरिटी आपण स्वतःची काळजी घेतली पाहिजे खरंच.
मला तर ह्या 15 दिवसात त्या लोकांसाठी खूप हे वाटलं जे आयुष्यभरासाठी म्हणजे असे हातापाय गमावलेले असतात आणि एका हाताने किंवा एका पायावर त्यांचं आयुष्य काढतात. तशा लोक खरंच त्या लोकांना सल्यूट. किती स्ट्रगल आहे त्यांच्या लाईफमध्ये की आम्हाला एक 10 दिवसामध्ये असं वाटतं की 10-15 दिवसामध्ये असं वाटतं आपलं पाय नसेल तर कसं काय. ते लोक पूर्ण आयुष्य एका पायावर एका हातावर काढतात. त्या लोकांचं खरं स्ट्रगल आहे खरं. म्हणून माणसाने जेव्हा आपल्याजवळ म्हणजे देवाने आपल्याला सगळं काही दिले तर आपण त्याची कद्र करून त्याची केअर केली पाहिजे. आपल्या हातापायांची, आपल्या शरीराची. मी त्या दिवशी पण असं पडली नसते. मी समोर असा खड्डा असल्याला बघितलाच नाही. मेनवरून हिल्स सँडल घातली होती तर असं पाय त्यामध्ये गेला जसा खड्ड्यामध्ये ना, पाय असा हे झाला, वाकडा झाला का. मग ते हिल्स असल्यामुळे मी स्वतःला बॅलन्स करू शकले नाही, पडली जोराची. पडली तर माझा पाय म्हणजे असं तो जो सँडलचा हिस्सा कसा असतो हिल्सवाल्या, असं वरती असं बेल्ट लावलेले असतात ना त्याला असे, मग त्या बेल्टमध्ये फसला. ते पाय असा वाकडा झाला. त्यामुळे ते जास्त म्हणजे जास्त लागलं मला. नॉर्मल चप्पल घातलं असतं तर एवढं लागलं पण नसतं. नॉर्मली पाय असं पेज खाल्ला असता किंवा लगे 1 दिवसात बरा झाला असता. इतकं फ्रॅक्चरपर्यंत झालंच नसतं. आणि मी तिला चप्पल फेकून देणार आहे आता. असं माणसाच्या लाईफमध्ये जे व्हायचं असतं ना ते होतंच. आता माझ्या ह्या लाईफमध्ये हे सगळं होणार होतं. म्हणजे त्या दिवशी ते माझं होणारच होतं. बघ मी घरात असो या बाहेर असो, जे झालं ते झालं. तर पुढे खूप सावध राहीन. जेव्हा पण बाहेर जाते कुठे किंवा चालत असते ना तेव्हा खाली बघूनच चालेल. एकदा फ्रॅक्चर झालं आहे त्याच्यातून बरं झालं तर दुसऱ्यांदा आपण बोलतात ना, ताक पोळलं तर दूध पोळलं तर ताक फुकून प्यायचं, तसं. शौर्याची बडबड 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 चालू होती माझ्या मागे. मी हो 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 बोलत होते. त्याचं असं मम्मी तसं, मम्मी ते, मम्मी हे, मम्मी सांगत होते. उन्हात फिरून 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 त्याचा अवतार चेंज झाला. तसा पांढरा शुभ्र होता तो असा काळा कुळकुळीत झाला. आता काळा कावळा होऊन बसलाय. दिवसभर उन्हामध्ये क्रिकेट खेळते. दिवसभर आता किती ऊन आहे, असला उन्हामध्ये क्रिकेट खेळते. कलरची वाट लागून गेली. हे व्हॉइस ओव्हरिंग करायचं पण काम अवघडच आहे गाईज. बोलून बोलून तोंड दुखतं पण व्हिडिओ काय संपायला नाव घेत नाही. खूप मोठा पण व्हिडिओ आहे. मला वाटतं 20 मिनिटाचा काहीतरी व्हिडिओ आहे. अजून कपाट साफ करायचं चालू. हे प्रोडक्ट म्हणजे काय, फेशियलचे किट आहेत सगळे. आणि हे आहेत ते फेशियल किट, नेल आर्टचं सामान, मशनरीज आहे, थोडंफार कॉटन, टिश्यू पेपर्स. खूप सलूनमध्ये खूप काही लागतं ते सगळे प्रोडक्ट आहेत ते.
कपाट साफ करून ठेवले गाईज. आणि आता हे सगळे प्रोडक्ट साफ करून घ्यायचं, म्हणजे ज्याच्यावर धूळ बसली आहे ते सगळं धूळ क्लीन करून घ्यायचं, व्यवस्थित लावायचं त्या कपाटवरती. हे बघा अशी बसली आहे मी, तर माझा पाय असा लांब करून. ते एवढं सगळं साफ केलं, हे सगळं साफ केलं, हे सगळं पुसते. हा गाईज, आता कपाट साफ करून झालं. आता प्रोडक्ट साफ करते आणि लावून घेते कपाटवरती. अगोदर एक साईडला काढून ठेवते, मग पुसून झालं ना मग तो पण ते तसं 10 मिनटं मग लागतं ना त्याला असं सुकायला. सुकल्यावर मग त्याच्यानंतर कपाटवर लावणार. इथं मध्ये शिवण्या येत होती मदत करायला. शिवण्या मदत करते, खूप मदत करते, खूप ॲक्टिव्ह आहे शिवण्या. तिला एक काम सांगितलं ना ते सगळं करून देईल मला. मी तिला फक्त बोललं तिथलं एकच आणून दे, ते सगळं साईडचं सगळं मला आणून दिलं पटापट पटापट पटापट. खूप ॲक्टिव्ह आहे ती. मी बसले आता फेशियल रूममध्ये. पाय दुखतोय माझा खुर्चीवर बसून बसून. हे आपलं फेशियल रूम आहे. आता आपला हायड्रा फेशियल मशीन. हे बघा आपलं स्टिकर. चला गाईज, बाय. व्हिडिओ संपतो. हा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये सांगा. आवडला तर लाईक करा, चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. बाय, टेक केअर. अशा पद्धतीने लावले मी सगळंच प्रोडक्ट. बाय.